यू नो व्हॉट इज द वर्स्ट फॉर्म ऑफ इमोशनल अब्यूज? सायलेंट ट्रीटमेंट देणं त्या समोरच्या व्यक्तीला. एखादं भांडण झालं, फाईट झाली, आर्ग्युमेंट झाले की त्यावर डिस्कस न करता, ते सॉल्व्ह न करता सायलेंट होऊन जाणं. युजली मुलं हे खूप जास्त करतात, कधी कधी मुली सुद्धा करतात असं रिलेशनशिपमध्ये, की रिप्लायच करायचा नाही, कॉल करायचाच नाही. आपण जर का कॉल केले, मेसेजेस केले तर त्याच्यावरती सुद्धा 0 रिस्पॉन्स, कॉल बॅक करायचा नाही किंवा डायरेक्ट शांत होऊन जायचं, बोलायचंच नाही त्या बाबतीमध्ये. सोबत जरी राहत असले तरी सुद्धा काय घडलं यावरती डिस्कस करायचंच नाही. काय झालंय, फाईट्स कशासाठी झालेले आहेत हे कधी सॉर्ट आउट करायचंच नाही. हे सगळ्यात वर्स्ट फॉर्म ऑफ इमोशनल अब्यूज आहे बरं का. कारण की कसं आहे ना, ती समोरची व्यक्ती विचार करत राहते, जी खूप जास्त सेन्सिटिव्ह असते ती. आणि ही व्यक्ती जी आहे, जी अशी सायलेंट ट्रीटमेंट देत असते, ती व्यक्ती इग्नोर करते. त्यात ती एक्सपर्ट असते बऱ्याच वेळा. सो हे असं नाही केलं पाहिजे. विकी कौशलनी सुद्धा त्याच्या एका लेटेस्ट इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जेव्हा त्या दोघांचे भांडणं होतात, ही नीड सम टाईम, थोडंसं वेंट आउट करायला, विचार करायला की झालं काय, आणि देन तो परत येऊन त्याला कळतं की चुकी कुठे कुठे झाली होती आणि मग ते सॉर्ट आउट करतात आणि लगेचच्या लगेचच फाईट जे आहे ते सॉल्व्ह होतात. पण असेही काही लोक आहेत की जे यावर बोलतच नाहीत. पायलप होत जातात अशा गोष्टी यामुळे त्या समोरच्या व्यक्तीसाठी, की जी बोलायचा प्रयत्न करत असते आणि अशी व्यक्ती जी बोलतच नाही, तिच्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीवरती खूप जास्त मेंटल इफेक्ट होतो.